कोल्हापुरातून शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झाले। शाहू महाराजांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे। आता शाहू महाराज महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कोल्हापूरच्या रणसंग्रामाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। शाहू महाराजांसाठी संभाजीराजेंची माघार। छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं। लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब। उमेदवारीचं ठरलं पण चिन्हाचं काय? कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात शाहू महाराजांची एंट्री होणार हे जवळपास निश्चित झाले। संभाजीराजे छत्रपती यांनी देखील शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले। शाहू महाराजांसाठी माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं। कोल्हापूर असेल नाशिक असेल ही चर्चा सुद्धा त्यावेळी चालू होती। पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही। मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे। जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे। माझ्याबरोबरचे सगळे जे आमचे सगळे संबंधित लोक आहेत ते असणार आहेत आणि नुसतं असणार नाही आहेत तर पूर्ण शेवटचं फिनिशिंग पॉईंटपर्यंत आम्ही पूर्ण ऑल आउट जाणार आहे। शाहू महाराजांना उमेदवारी देण्याच्या चर्चेआधी संभाजीराजे छत्रपतींचं नाव चर्चेत होतं। संभाजीराजेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपर्कात असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं, पण मवियाकडून कोणत्याही एका पक्षात प्रवेश करण्याची अट ठेवल्यामुळे चर्चा फिसकटली। स्वराज्य पक्ष असताना दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजेंनी घेतली। म्हणूनच मवियाकडून संभाजीराजेंऐवजी थेट शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उतरण्याची गळ घातली। नाही, हे थोडा आज आश्चर्यकारक असा विषय समोर आला, कारण संभाजीराजे छत्रपती हे गेले अनेक वर्ष त्यांच्या स्वराज्य पक्षाच्याकडून लोकसभेची तयारी करत होते आणि निवडणूक लढवणार असं तेही सांगत होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्तेही ठामपणानं सांगत होते। परंतु आज त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा थोडासा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याचा निर्णय असू शकेल असं मला वाटतं। दरम्यान शाहू महाराजांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा मास्टर प्लॅन शरद पवार यांचाच असल्याची चर्चा आहे। शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल अशी भावनाही पवारांनी व्यक्त केली होती। पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं वीज फायदे नाही। सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोलले नाही, पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल। कोल्हापूर लोकसभेसाठी मवियाकडून शाहू महाराजांचं नाव जवळपास निश्चित झालंय, पण शाहू महाराज लोकसभा निवडणूक नेमकी कोणत्या पक्षातून लढवणार यावरून मवियाच्या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली। त्यामुळे कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं याचा निर्णय शाहू महाराजच घेतील अशी शक्यता दिसते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।